शुभं करोति। हे बघ, या परिस्थितीत फक्त देवच तुला वाचू शकणार आहे. म्हणून देवाची प्रार्थना कर. अरे तुझ्या स्वतःसाठी नको करूस, आकाशसाठी कर. कारण तो वाचला तरच तू वाचणार आहेस. नाहीतर फासावर लटकशील. कर, प्रार्थना कर. किमया. आकाश साहेब, आकाश साहेब, पेशंट शुद्धीवर आले. किमया तुम्हीच का? हो का? काही नाही, ते सारखं तुमचंच नाव घेतात. बसा तुम्ही, मी डॉक्टरांना बोलवते. हॅलो साहेब, ते आकाश साहेब शुद्धीवर आलेत. हा, तुम्ही लवकर या. कोणी केला हल्ला? तुला खरंच माहित नाही? निशाद का? कशासाठी? तुझ्यासाठी किमया, तुझ्यासाठीच त्याच्याकडे दुर्लक्ष करत आलो. यावेळी मी पोलिसात तक्रार करणार आणि पोलिसांनी त्याला आधीच पकडलंय. आता पोलीस नक्कीच मला विचारणार आणि मी स्टेटमेंट दिलं की आकाश प्लीज प्लीज निशादला वाचव. प्लीज थांबव हे सगळं. किमया, हे जर थांबवायचं असेल, आय मीन हे हल्ले, ही भांडणं, तर एकच उपाय आहे. तू लग्न करावंस तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्याशी. आणि तो तुझ्या समोर आहे. आकाश, तसं केलंस तर निषादही वाचेल आणि पुढची सगळी भांडणं टळतील. बघ, विचार कर. निषाद सुटावा, सुखी व्हावा असं वाटत असेल तर आता तुझ्या स्टेटमेंटवर माझं स्टेटमेंट अवलंबून आहे. सो मिस्टर आकाश, तुम्हाला सगळं नीट आठवतंय? तुम्ही पाहिलं तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला? हल्ला? सांगा, कोणी केला हल्ला? हल्ला? हा, आहे ग. आकाश, किमया, तू आता घरी जा. मी खाली त्या ओळखीच्या रिक्षावाल्याला थांबवले. तू आराम कर. जा, चल. काहीतरी चलबिचल दिसते किमयाच्या मनात. थांब किमया, निदान मला तरी सांग. निदान शशांकला तरी सांगायला हवं मी, पण नको. उगाच त्याला कशाला दुःखात टाकायचं.